छत्रपती संभाजीनगरच्या तापडिया नाट्यगृहात जिल्हा प्रशासन आणि खते बी बियाणे विक्रेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। ऑनलाईन खत नोंदणी प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून वेळेत खत मिळत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली। शासनाने ऑनलाईन प्रणाली बंद करून पूर्वीप्रमाणे खत विक्री व्यवस्था सुरू करावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली। माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी याबाबत एमसीएन न्यूजला माहिती दिली आहे। बघूयात। सर, काय सांगाल कशा संदर्भात या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि काय पुढचं नियोजन असणार? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खत विक्री प्रणालीमध्ये सरकारने जी नवीन ऑनलाईन पद्धतीचं सुरुवात केली आणि त्या ऑनलाईन पद्धतीमुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणी जाऊ लागल्यात। कारण सगळ्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसतात आणि हा दुसऱ्या वस्तू नाहीये, जसं आपण टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन ह्या वस्तू आपण ऑनलाईन ऑर्डर टाकली, शहरामध्ये असतं, 1 घंट्यात, 2 घंट्यात, 4 घंट्यात, 1 दिवस 2 दिवसात येऊन जातं। ह्या खतामध्ये शेतकऱ्याला हे खत जे आहे नदी नाल्यात, डोंगर खोऱ्यामध्ये, शेती जिथे जिथे राहते दूरमध्ये, तिथे त्याला घेऊन जायचं असतं आणि त्यासाठी ही ऑनलाईन पद्धतीमुळे त्यांची फार मोठी अडचण होऊ लागली आणि शेतकरी हा व्यापाऱ्यावर नाराज होऊ लागला। म्हणून आम्ही सर्व व्यापारी आज एकत्र जमलेलो आहोत आणि सरकारचं जर जे ध्येय धोरण आहे, सरकारला काय पाहिजे की त्यांच्याकडे कोणाला खत चाललं, किती चाललं, काय चाललं, जी पहिली प्रणाली आहे ई पॉज मशीन पद्धत, त्या ई पॉज मशीन पद्धतीमध्ये सरकारकडे पूर्ण डाटा हा मिळून जात असतो। परंतु आता ही जी पद्धत काढली ही एकदम अत्यंत अडचणीची आहे। याच्यात अनेक त्रुटी आहे, शेतकऱ्यांना फार त्रास होऊ लागला आणि त्यामुळे याचं देशाचं, राज्याचं, जिल्ह्याचं फार मोठं आर्थिक नुकसान होणार आहे। वेळेवर खत भेटलं नाही, पिकाला खत देऊ शकले नाही, त्या उत्पन्नामध्ये घट येईल आणि उत्पन्नात येणारी घटीला ही जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात सगळीकडे होईल। यासाठी दुकानदार लोकांना करोडो रुपयाचा माल शेतकऱ्यांसाठी घेऊन ठेवलेला आहे। आता ह्या पद्धतीमुळे तो माल त्यांना बुकिंग होऊ नाही लागलं, माल विक्री होऊ नाही लागला, पैशाचं रोटेशन फिरू नाही लागलं, फार चुकीच्या पद्धतीने हे होऊ लागलं। म्हणून ऑनलाईन पद्धत जी आहे ही बंद केली पाहिजे। यासाठी आज सर्व विक्रेते त्रस्त झालेले आहेत आणि मुळात म्हणजे आमच्यापेक्षा जास्त त्रस्त शेतकरी आहे। तुम्ही रोज पेपरला इकडे तिकडे चॅनलला बघू लागलेत, सगळ्या प्रकारचा हा असंतोष आहे। जर ही ऑनलाईन प्रणाली शासनाने बंद केली नाही तर तुमची पुढची दिशा काय? आज आता आम्ही तोच निर्णय करण्यासाठी आता इथे जमलेलो आहोत। काही लोकांनी वैयक्तिकरित्या आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला जे आहे तर ह्याचा ई पॉज मशीन पद्धती ह्याच आपण त्यांच्याकडे देऊन टाकू आणि मग हे सरकारने स्वतः करावं ना। त्यांना जर आमच्या व्यापाऱ्यावर आणि याच्यावर वाटून लागलं तर कलेक्टर ऑफिस मधून, तहसील मधून, ग्राम आपल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीतून यांनी हे खत वितरण करावं। अशी पद्धत त्यांना जर अडचण असेल तर करू शकते। तुमचं नाव आणि पद? मी जगन्नाथ वैजनाथराव काळे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र फर्टिलायझर सीड स्पेसिफाईड डीलर्स असोसिएशन, महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।